मधुरा ऐक ना, बोला की. चकली एकटीच खातीयस? नॉर्मल नाही आहे, शेजवान चकली आहे. फराळ पण थोडा हटके पाहिजे ना, नाहीतर दिवाळी स्पेशल कशी होणार. चकली करण्यासाठी पाणी गरम करून त्यामध्ये ओवा, पांढरे तीळ, हळद, चवीपुरतं मीठ, 3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं. आता इकडे एक सिक्रेट सांगते. यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 चमचे चिंग्स शेजवान चटणी. हे का टाकतो? कारण शेजवान चटणीमुळे चकलीला मस्त स्पायसी आणि एक टँगी किक मिळते आणि याचा अरोमा पण मस्त फ्रेश येतो. आता हे मिश्रण एकजीव करायचं आणि यामध्ये लगोलग अर्धा कप बारीक रवा घालायचा आणि मिसळून घ्यायचं. मिश्रण घट्टसर झालं की त्यामध्ये 1 कप तांदूळाचं पीठ घालायचं, गोळा मळून घ्यायचा आणि या तयार गोळ्यापासून चकल्या पाडून घ्यायच्या. चकल्या पाडून झाल्या की अर्थातच मंद आचेवर दोन्ही बाजूने छान खमंग अशा तळून घ्यायच्या. बघा, टेक्स्चर एकदम क्रिस्पी. ट्राय केलं ना की सगळे म्हणणार झणझणीत, एकदम कुरकुरीत आणि झणझणीत झाली. मी पहिल्यांदा बनवलं तर सगळ्यांनी विचारलं शंकरपाळी का मिनी फायर क्रॅकर. चला तिखट शंकरपाळी करूया. अर्धा कप पाणी गरम करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि 2 ते 3 चमचे चिंग्स शेजवान चटणी घालायची. आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि 1.5 कप मैदा घ्यायचा आणि त्या 1.5 कप मैद्यामध्ये हे मिश्रण घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. आता शंकरपाळीच्या तयार गोळ्यातून 3-4 गोळे काढून घ्यायचे. पातळ चपाती लाटायची आणि असे लांब लांब स्ट्रिप्स कट करून घ्यायचे आणि तेलामध्ये मध्यम आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे. चिंग्स शेजवान चटणी टाकून ही शंकरपाळी केली ना की त्याला मस्त असा झणझणीत चव येते आणि रंगही बहारदार येतो. आणि ही शंकरपाळी तळून झाली ना, बघा काय मस्त क्रंची आणि चटकदार दिसते. या दिवाळीत फराळाला द्या थोडासा शेजवान ट्विस्ट. चिंग्स शेजवान चटणी वापरून हे पदार्थ नक्की करून बघा.